हत्ती आणि हरिणाची मैत्री. एके वेळेस दाट जंगलात एक मोठा दयाळू हत्ती भीम्या राहत होता. भीम्या सर्वांना मदत करायचा, पण त्याचे फारसे मित्र नव्हते, कारण बाकीचे प्राणी त्याच्या मोठ्या आकाराला जरा घाबरत होते. त्याच जंगलात एक चपळ, हुशार छोटासा हरिण चिंपू राहत होता. चिंपू खूप वेगाने पळायचा, उड्या मारायचा आणि खेळायचा. पण एक दिवस काय झाले, चिंपू खेळता खेळता एका मोठ्या दलदलीत अडकला. तो जितका धडपडला तितका अधिक खोल जात होता. कोणीतरी मदत करा, चिंपू जोरात ओरडला. भीम्या जवळच्या झाडाखाली आराम करत होता. त्याला चिंपूचा आवाज ऐकू आला. तो लगेच तिकडे गेला आणि म्हणाला, काळजी करू नकोस चिंपू, मी आहे ना. भीम्याने आपला मोठा मजबूत सोंड चिंपूपर्यंत पोचवला. चिंपू त्याला घट्ट धरून राहिला. थोड्याशा दमाने भीम्याने चिंपूला दलदलीतून बाहेर काढले. चिंपूने निश्वास सोडला. अरे वा भीम्या, धन्यवाद. तू नसतास तर मी नक्कीच अडकलो असतो. भीम्या हसला. मित्र मदतीसाठीच असतात. त्या दिवसापासून चिंपू आणि भीम्या दोघांचे खूप छान जमू लागले. चिंपू भीम्याला वेगाने धावायला शिकवायचा, तर भीम्या चिंपूसोबत मोठ्या झाडाखाली उन्हापासून बचाव करायचा. जंगलातले बाकीचे प्राणीही त्यांची ही अनोखी मैत्री पाहून खूप खुश झाले. एक दिवस चिंपू म्हणाला, भीम्या, तू मोठा आहेस म्हणून लोक तुला घाबरतात, पण तू खूप चांगला आहेस. भीम्या हसत म्हणाला, आणि तू छोटा आहेस, पण खूप शूर आणि हुशार. दोघांनी एकमेकांकडे पाहून हसले. त्यांच्या मैत्रीमुळे जंगलात एक संदेश पसरला, आकाराने नाही, मनाने मोठं असणं महत्वाचं. आणि मग हत्ती भीम्या आणि हरिण चिंपू आयुष्यभर चांगले मित्र राहिले.